आणि हा अत्यंत ज्वलंत प्रश्न. मुंबई कोणाच्या हातात तुम्ही देणार आहात महाराष्ट्राची राजधानी? तुम्ही पुणे कोणाच्या हातात देणार आहात? ठाणे तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात? आज पुण्यामध्ये जो जैन समाजाच्या ट्रस्टच्या 4,500 कोटी जागेचा जो काय प्रकरण समोर आलेला आहे, ते कोण लोक आहेत? ते सगळे बाहेरचे लोक आहेत. लक्षात घ्या, 3,500 ते 4,000 कोटीचा घोटाळा आणि त्याचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेले आहेत, नागपूरपर्यंत गेलेले आहेत. हे लवकरच मी बाहेर काढेन. आम्ही आंदोलन, जैन समाज रस्त्यावरती उतरलेलं आहे. एका ट्रस्टच्या भूखंडाचा हा घोटाळा किती गंभीर आहे तुम्हाला लवकरच कळेल. यात कोण कोण अडकलाय, किती केंद्रीय मंत्री आहेत, किती महाराष्ट्रातले मंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांच्या मामांपर्यंत कसं प्रकरण गेलेलं आहे. बरं का, 24 तासामध्ये तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कसे निर्णय देतात जे सामान्य माणसाला मिळत नाहीत. बघू ना, आपण पाहूया, ह्या सगळ्या गोष्टी येतील. तुम्ही भ्रष्टाचाराच्या चिखलात डुबक्या मारताय आणि आम्हाला ज्ञान देता. मिस्टर फडणवीस साहेब, हे राजकारण करताना तुम्ही पण जपून करा. आम्हालाही राजकारण, तुमच्या आधीपासून आम्ही राजकारणात महाराष्ट्राच्या रस्त्यावर आहोत. हा, ऐकतं नाही मिळालंय आम्हाला काही. ठाण्यामध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या जवळपास तयारीत आहे. रोज त्यांच्या भूमिका समोर येतात. अशातच ठाण्यात नवे बॅनर्स लागलेले आहेत, ज्यात असं म्हटलं जातं की ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसेल, फक्त आणि फक्त भाजप. त्याच्यावरती मेंदे गटाने बोललं पाहिजे ना. त्यांच्याशी होती, आम्ही कसं काय बोलणार? आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार. आमचाही नारा 75 पार आहे. बोला. आमचाही नारा 75 पार. ते म्हणतात 70 पार. आमचा 75. 5 जास्त. आमचा 75. अहो, 2 ठाकरे आहेत ना. पण सोबत 2 ठाकरे सप्पे भारी. आव्हाड पण असणार का सोबत? बघा, ह्याच्यावर चर्चा होत राहील. हा सोबत आहे का, तो सोबत आहे का. या क्षणी 2 ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या. साहेब तुम्ही एक स्लोगन आता दिलं, पुन्हा एकदा ऐकायला हे आवडेल. काय आहे हे स्लोगन? तुम्हाला आवडलं ना स्लोगन, मराठी माणूस म्हणून? प्रत्येक मराठी माणसाला आम्ही 5 जागा जास्तच मिळवू. 2 ठाकरे काय करणार? 2 ठाकरे काय करणार? सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवणार. तुम्ही म्हणाला ठाण्यात 75, तर मुंबईत किती? पहा ना तुम्ही. बघा, ह्यांचा सगळा खेळ आता संपत आलेला आहे. विधानसभेतला, लोकसभेत लोक फार जागरूक झाले. रस्त्यावर उतरू आम्ही, लक्षात सांगतो. 2 ठाकऱ्यांनी ठरवलं तर रस्ते बंद होतील मुंबईचे. निवडणूक आयोगाला याची कल्पना आहे, म्हणून निवडणूक आयोगानं प्रकरण केंद्राकडे पाठवलंय. आणि आता जो काय ओबीसी विरुद्ध मराठा नवीन वाद सुरू झालेला आहे, तो त्यासाठी फडणवीसांनी सुरू केलाय की निवडणूक यादीतले जे घोटाळे आम्ही बाहेर काढलेले आहेत त्याच्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी, हटवण्यासाठी हे सगळे जातीय हे सगळं जातीमध्ये जे काय कलागती लावण्याचं काम सुरू आहे ना मंत्रिमंडळातच, हे त्याच्यातूनच सुरू आहे की बस मुख्य मुद्द्यावरचं लक्ष विचलित होऊ द्या. बाकी हे सगळं ही पेशवाई आहे एक प्रकारची. पेशवाईमध्ये असंच चालत होतं सगळे. भुजबळ सरकारविरोधात बोलले, आपल्या मंत्र्यांमध्ये म्हणजे विखे पाटलांवर बोलले की राज्यात विखार पोहोचवण्याचं काम विखे पाटील करणार नाही. म्हणजे त्यांचा विधान असं आहे की विखे पाटलांचा एकेरी उल्लेख आहे, विखे आला आणि विखार पसरवून गेला. बघा, छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, ते मंत्रिमंडळात आहेत आणि त्यांना मंत्री का अजित पवारांनी केलं नाही किंवा देवेंद्र फडणवीसांनी केलं नाही. त्यांना मंत्री नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. नरेंद्र मोदीचे जातीय राजकारण आहे. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत, पण ते स्वतःला देशातलं ओबीसींचे नेते समजतात. त्याच्यामुळे त्यांनी ओबीसी राजकारण केलेलं आहे. विखे पाटील हे राज्यातले एक मंत्री आहेत, ते तुमच्या कॅबिनेटमध्ये आहेत, त्यांच्या विरुद्ध तुम्ही अरे तुरेचा उल्लेख करताय. हे खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे तुमचं एका. आणि विखे पाटलांची नेमणूक कोणी केली? त्यावेळेला मनोज जरांगे पाटलांकडे जाऊन चर्चा करण्याची ती मुख्यमंत्र्यांनी केली. म्हणजे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे
विखे पाटलांना आझाद मैदानावर पाठवून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थळी जाऊन चर्चा करण्याची संपूर्ण त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे, योजना आहे, ज्या मागण्या आहेत, त्यांची पूर्तता आहे, जो GR आहे, त्या संदर्भात मनोज जरांगे पाटलांची संमती घेण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपवल्यावर विखे पाटील हा मुख्यमंत्र्याचा माणूस आहे. नाही, पण आता मंत्री म्हणतात आम्ही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरू. उतरा, राजीनामा द्या आणि उतरा ना. तुम्हाला मंत्रिपद पण पाहिजे आणि सरकारविरुद्ध लढायचं आहे. तुम्हाला अटक करून घ्यायची नाहीये, त्यासाठी तुम्हाला संरक्षण पाहिजे. विरोधी पक्षाने अशा प्रकारची भाषा वापरली तर आमच्यावरती जनसुरक्षा कायद्याखाली कारवाई होईल. एक मंत्री जेव्हा अशी भाषा वापरतो गुंडाची, एकतर तुम्ही गुंड आहात हे जाहीर करा राजकीय, नाहीतर मी मंत्री आहे, मी मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळी.